सामाजिक कार्यकर्ते निलेश वांगड यांची सोशल मीडियावर बदनामी. पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल. व्यायामशाळा गावठाण जागेत बांधून न दिल्याचा सरपंचाचा समाज माध्यमावर दावा. मात्र आम्ही विरोध केल्याचं असल्याचा ग्रामस्थांचे म्हणणे मांडत आक्रमक. डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत धामणगाव पाटीलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश हनुमान वांगड यांच्या सोशल मीडियावर बदनामी केल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत त्यांनी तलासरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. ग्रामपंचायतीच्या विकास कामांबाबत गैरसमज पसरवून वैयक्तिक नावे घेऊन बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार निलेश वांगड हे सामाजिक कार्यकर्ते असून गावातील शांतता, सलोखा आणि विकासासाठी सातत्याने ते प्रयत्नशील आहेत. धामणगाव ग्रामपंचायती अंतर्गत व्यायामशाळा इमारतीच्या बांधकामाबाबत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. या पोस्ट व संदेशामधून संबंधित कामाला विरोध केल्याचा खोटा आरोप करून वांगड यांच्या सामाजिक प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत व संबंधित अधिकृत प्रक्रियेनुसार सदर व्यायामशाळेचे बांधकाम मंजूर झाले असून या कामास आपण कधीही विरोध केला नसल्याचे वांगड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश वरखंडे यांनी जाणीवपूर्वक सोशल मीडियावर अपप्रचार करून गावात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून माझी जबाबदारी शांतता राखण्याची आहे. मात्र माझ्या नावे खोटे संदेश पसरवून माझी बदनामी केली जात आहे. यामुळे माझ्या सामाजिक प्रतिमेला तसेच गावातील वातावरणाला हानी पोहोचत आहे असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संबंधित सोशल मीडिया पोस्ट, संदेश व पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले असून दोषींवर योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी वांगड यांनी केली आहे. तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान सोशल मीडियाचा गैरवापर करून व्यक्तीची बदनामी करणे हा गंभीर प्रकार असून अशा घटनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामपंचायत हद्दीमधलं जे मागील काही दिवसापासून जे प्रकरण आहे की या ठिकाणी आपण इथं उभा आहोत ही गावठाण जागा आहे आणि गावठाण जागेमध्ये व्यायामशाळा प्रशासकीय मंजुरी दिली होती, इथं उद्घाटन केलं होतं असं ग्रामस्थांचं म्हणणं. मात्र संबंधित ग्रामस्थ इथे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा युवा पिढी यांच्यावरती खोटे नाहक बदनामी करण्याचा जो मेसेज असा सरपंचांनी टाकलं आणि त्या विरोधात इथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी ग्रामस्थ आणि युवा पिढी यांच्यावरती आम्हाला नाहक बदनामी केल्याच्या निषेधार्थ धामणगाव गावठाणपाडा या ठिकाणी आपण बघू शकतात हे महिला आणि काही युवा एकत्र आलेले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. याबाबत जेव्हा आपण इथल्या प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक यांना विचारणा केली असतात मात्र त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला नाही. त्यांनी वैयक्तिक भांडण असल्याचं सांगितलं. मात्र आमच्यासमोर याबाबत, या प्रकरणाबाबत त्यांनी बोलण्याचं टाळलेलं आहे. नेमकं काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याकडनं पुन्हा जाणून घेणार आहोत. साहेब, इथे जे काय होतं ते ग्रामसेवक आणि सरपंच आणि सदस्य तिथून ग्रामपंचायतमधून आलेले ह्या स्पॉटवरती आणि त्यांनी सांगितलं काय, मला पण माहिती नव्हतं काय इथे व्यायामशाळेचं हे उद्घाटन होत आहे असं. मग एकमेकाला सांगून मला बोलवलं काय इथे हे करतात, नारळ वगैरे फोडतात, कशासाठी काय काय इथे आहे तर ते माहिती नव्हतं. आणि त्यांनी मला सांगितलं तर मी तिथून घरून आलो आणि इथे विचारलं काय इथे नारळ फोडता आहे कसलं काय आहे तर त्यांनी सांगितलं व्यायामशाळा असेल तर आम्ही सांगितलं काय इथे 20-25 वर्ष गणपती बसवून आम्ही इथे झाले आहेत, आम्ही इथे हे नाही करू देणार, साईडला बनवा असं सांगितलं व्यायामशाळा. आम्ही दुसरा त्यांना काय विरोध नाही केलेला काय इथे बनवू नका किंवा काय नका, आम्ही साईडला करायला सांगितली. तर त्यांनी त्यांच्या दबावाखाली इथे भांडणसारखं वादसारखा झाला आणि परस्पर सरपंच नाही असेल तर आम्हाला ना हे निधी वगैरे जाईल, आम्हाला त्याच्याशी काय नाही, नाहीतर आम्ही तिकडे नेतो. तर म्हटलं तिकडे नका नेऊ, आम्ही सांगितलं त्यांना काय तिथे बनवा, तिकडे नका नेऊ, आमच्या पाटीलपाड्याची व्यायामशाळा आहे ती इथेच पाहिजे, शाळा जवळ आहे, शाळेतले मुलं वगैरे ते व्यायाम करतील आणि रोडवरती आहे, कुठला पण हे येईल व्यायाम करण्यासाठी तरी इथे रोडवरती आहे, तुम्ही तुमच्या घराजवळ नेऊन तिथे बनवणार म्हणजे आम्हाला शोभा नाही देणार आणि शोभणारच नाही. तर त्याच्यासाठी आम्ही इथे विरोध न करता इकडे साईडला बनवायला सांगितली. आणि त्यांनी ह्या गोष्टीवरून त्यांनी आमची आता 19 तारखेला काहीतरी व्हॉट्सअपवरती त्यांनी व्हिडिओ आपले व्हॉट्सअपवरती हे मेसेज व्हायरल केला त्यांनी. तर ह्या गोष्टी आमच्या बदनामीचा त्यांनी हे करून टाकलं, आमच्या युवा पिढीचा बदनाम करण्याचा त्यांनी हे केला. तर आम्हाला हे मानत नसेल काय, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज दिला, रितसर अर्ज दिला, तरी पण आता 2 दिवसांनी तो सांगतो एवढाढवळी करतो, इकडे तिकडे निरोप पाठवतो काय
आमचा व्हिडिओ व्हायरल नका करू आणि जे काय आहे ते वातावरण वाढत जाईल आणि आमचं हे होईल असे सांगून तो अंग काढत बसलेला आहे. तर आम्हाला इथे व्यायामशाळा धामणगाव पाटीलपाड्यामध्ये पाहिजे. इथे उद्घाटन केलेला तर इथेच पाहिजे. तहसीलदारला पैसे जमा करतो ग्रामपंचायतमधून आणि जिथून जे आहे ते आम्ही मोजमापणी किंवा काय आहे ते हे करून आणि निश्चित करून घेऊ असेच एवढाढवढी फसवणुकीचे हे करतात. आणि हे गावठण नसेल तर आम्हाला एवढंच पाहिजे की गावठण नसेल तर तू आमच्या व्हॉट्सअपवरती आमचे गावठण जागा होते आणि तिथे बनवून दिलं नाही असं कशाला बदनामी करतो. गावठण जागा नसेल तर आम्हाला बदनामीचे का केलं तुम्ही? गावठण जागा नाहीच असं करायला पाहिजे होतं ना. असं त्यासाठी ती जागा समोरच आहे तिथे आम्ही बनवायला सांगितलेले आहे. तिथला स्पॉट घ्यायचा. काय प्रकरण तर ती इकडे आले तर आणि नारळ फोडायला तेव्हा आम्हाला माहिती सांगते तिकडे सांगते गणपती जवळ सांगते नारळ फोडतात आहेत. तर कशासाठी असं तर त्यांनी नारळ फोडून उद्घाटन करून ना ते साईडला उभे होते आणि त्याच्याचा काय व्यायामशाला सांगते बांधायचं. तर मग आम्हाला कळलं की व्यायामशाला बांधायचं असेल तर इतर कधीपासून 20-21 वर्ष झाली. इथे एवढीशी जागेमध्ये आम्हाला गणपतीसाठी पाहिजे. आम्ही महिलांनी सांगितलं इथे नका तुम्ही साईडला बांधा असं आम्ही सांगितलं. आणि त्यांच्याबरोबर आम्ही विरोध केलाच नाही. का ही गावठण नाही आहे असं नाही. आम्हाला ते माहिती नाही पण गावठण आता कुठून तुम्हाला समजलं तर आम्ही सांगा ही गावठण असेल ना तर तुम्ही साईडला गणपतीच्या पाठीमागे व्यायामशाला बांधा. आम्ही नको बांधू असं सांगितलंच नाही. सरपंचांनी जे मेसेज चुकीचा टाकला जे आरोप केले हे सगळे चुकीचे आहेत का? चुकीचे आहेत. हे सगळं खोटं आहेत. हे आमच्यावरती आरोप करतात. सगळं खोटं ना खोटं बोलतो. ते सरपंच झाले तेव्हापासून त्यावर केसी म्हणजे समझोता करत नाही. हा भांडतच राहतो. कुणाशी ना कुणाशी भांडतच राहतो. आता तुमची मागणी काय आहे? तर इथेच आम्हाला व्यायामशाला आता इथे 10वीपर्यंत आहे शाळा. आता जवळ आहे रस्त्याजवळ आहे तर व्यायामशाला इकडेच पाहिजे आम्हाला. सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, यवतमाळ, अमरावती, नाशिक, नांदेड, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, बदलापूर, शहापूर, मुरबाड, आसनगाव, कसारा, वाशिम, कर्जत, कल्याण, दिवा, मुंब्रा, ठाणे, मुलुंड, पनवेल, वाशी, अंधेरी, दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत. आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा. एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-deadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.